जय शिवराय मित्रांनो, कापूस पीक सध्या 60 दिवसाचं झालेलं आहे मित्रांनो. पातीसुद्धा लागलेले आहेत आणि सध्या क्वालिटी पण चांगली आहे मित्रांनो. आता आपल्याला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे. तर मित्रांनो, मागच्या वेळेस जर आपण 10-26 दिला असेल तर ह्यावेळेस 18-46चा आपल्याला खताचा वापर करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या कपाशी पिकावरती जो लाल्या रोग येतो मित्रांनो, तो कशामुळे येतो आणि त्यासाठी आपल्याला कोणतं खत वापरायचं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटल्यासुद्धा प्रेस करा मित्रांनो, कारण पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, जर तुम्ही 10-26 घेत असेल किंवा 18-46 घेत असेल तर त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. तर तो कशासाठी मित्रांनो, जेव्हा कापसाला मॅग्नेशियम कमी पडलं की लाल्या रोग येतो मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आता सध्या पाती लागलेले आहे मित्रांनो आणि या आता फुलं वाढीसाठी टाटा बहार या औषधाचा सुद्धा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होईल, पाते चांगले लागेल, फुलं चांगलं लागेल मित्रांनो. आणि जो तिसरा डोस आहे त्या संदर्भात मी एक लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. 10-26 मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅश या 3 खताचं मिक्स करून जर आपण दुसरा डोस दिला मित्रांनो तर नक्कीच आपल्याला फायदा चांगला बघायला मिळेल. आणि त्यानंतर जो तिसरा डोस असेल मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला पोटॅशचा जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कैरीची पोषण चांगलं होईल आणि आपल्या कापसाचं वजनसुद्धा वाढेल. वजन वाढीसाठी पोटॅश हे चांगलं काम करतं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला पोटॅशचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. पहिल्या डोसमध्ये आपण पोटॅश टाकत नाही मित्रांनो, पण मग आता सध्याच्या दुसऱ्या डोसपासून आता थोडं कमी प्रमाणात वापरा आणि तिसऱ्या डोसमध्ये जास्त वापरा मित्रांनो, जेणेकरून आपल्या कापसाचं जे वजन आहे ते वाढेल मित्रांनो आणि आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होईल मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.